स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून रेड्यांना जीवनदान. निर्दयतेने कोंबून वाहतूक करून कत्तलीकरिता घेऊन जाणारे एकूण 55 रेडे व वगारी यांची सुटका, तसेच 10 चाकी कंटेनर जप्त व 5 आरोपी अटक. एकूण 46,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे वाहतूक करून कत्तलीकरिता घेऊन जाण्याचे प्रमाणे वाढत असल्याने मान्य पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांनी आदेशित करून त्यास प्रतिबंध करणे याबाबत सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे प्रमुख श्री शंकर शेळके यांनी गोवंश कारवाईकरिता पथक गठीत केले. या पथकाने गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेऊन आज दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी पोलीस स्टेशन बाळापूर हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 53 येथे तपे हनुमान मंदिर समोर नाकाबंदी करून रेडे व वगारी कत्तलीकरिता हरियाणा येथून केरळ येथे घेऊन जाणारा कंटेनर पकडून त्यामध्ये 55 रेडे व वगारी किंमत अंदाजे 6,20,000 रुपये तसेच वाहतुकीकरिता वापरण्यात आलेले कंटेनर 10 चाकी किंमत अंदाजे 40 लाख रुपये असा एकूण 46 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपीनामे मोहम्मद सोराब इसा वय 24 वर्ष राहणार हिम्मतपती रिताड 28 मेवात राज्य हरियाणा, गुलाब शौकत कुरेशी वय 43 वर्ष राहणार HN 30 मौलाना बिलाल मदरसा जवळ मुगलपुरा 1 बागपत राज्य उत्तर प्रदेश, शमून इसा खान वय 24 राहणार पुरा बागपत उत्तर प्रदेश, यासीन शकील खान वय 30 राहणार सटनगला तहसील मोंडापाडा जिल्हा मुरादाबाद उत्तर प्रदेश यांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन बाळापूर येथे बाळापूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच नमूद जनावरे यांना पुढील संगोपनाकरिता आदर्श गौशाळा म्हैसपूर अकोला येथे ठेवण्यात आले आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चौहान, पोलीस उपनिरीक्षक माजिद पठाण, पोलीस अंमलदार महेंद्र मलिये, वसीमुद्दीन, रवी खंडारे, अब्दुल माजिद, कुशाल नेमाडे, अमोल दिपके, चालक प्रशांत कमलाकर, मनीष ठाकरे यांनी केली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.